केंद्रातील सत्तेच्या बळावरती महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याचा जो विडा उचलला होता भारतीय जनता पक्षाला, तो मात्र महागात पडू लागलेला आहे। ज्या पक्षाची अडचण होती त्यांनाच दूर करू आणि लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्र जिंकू असा जो आत्मविश्वास होता तो मात्र महाराष्ट्रातील जनतेने धुळीला मिळवलेला आहे। आणि अशातच शरद पवार काय करतील हे कोणाला कळून येत नाहीये। शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि अजित पवारांनाही आता ना घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवलेली आहे। शरद पवार यांच्या पक्षामध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते पक्षप्रवेश करत आहेत, तर ठाकरेंच्याही सेनेमध्ये चांगलेच इनकमिंग जोरदार सुरू आहे। शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला आता मात्र विधानसभेची निवडणूक अतिशय जड झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत। मात्र महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आता लागण्याची जी शक्यता आहे त्यानुसार शरद पवार वेगवेगळे डाव टाकत आहेत। महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार हे मोठी खेळी खेळलेली आहे। महाराष्ट्रातील BRS पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात विलीन होणार आहे। येत्या 6 तारखेला हजारोंच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत BRSचे कार्यकर्ते, BRSचे प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील नेते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असून BRSचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। यामुळे आता भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान एकदा उभे राहिलेले आहेत। भारतीय जनता पक्षाला आता जे पक्ष छोटे छोटे वाटत होते आता मात्र तेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला तगडी फाईट दिलेली आहे। लोकसभेला झालेला दारुण पराभव आणि येणारे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी खेळलेली खेळी आणि BRS पक्षच या ठिकाणी आता राष्ट्रवादी पक्षात विलीन होत आहे आणि याचाच फायदा महाविकास आघाडीला 100% होणार आहे। येणारी निवडणूक फार रंगत होणार आहे। कोणाचे सरकार येईल हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।